प्रभाग क्रमांक 8 मध्ये जो उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे, त्याचबरोबर सेक्टर 50 मध्ये एक गटर काम केलेलं आहे आणि डस्टबिन लावण्याचं काम केलेलं आहे। या कामामध्ये प्रचंड प्रमाणात धांदली झालेली आहे, कारण की उद्यानामध्ये 6000 चौरस मीटरचं उद्यान आहे, जिथं 25-50 लाख रुपयाचं काम भरपूर झालं, पण टप्पा 1 टप्पा 2 परत खेळण्याचं वेगळं काम असं दाखवत 3 कोटीपर्यंत कामं नेलेली आहेत। आणि वास्तविक पाहता तुम्ही आता जर जमलात त्या मैदानाच्या पलीकडेच गार्डन आहे, आपण जाऊन व्हिजिट करा की 3 करोड रुपयाचं ते काम आहे का। बरं, ते काम करून निकृष्ट दर्जाचं काम आहे तेही बघू शकतात। स्वतः अतिरिक्त आयुक्त चौकशी अधिकारी सुनील पवार साहेब यांनी व्हिजिट करून पाहणी केली सगळी, त्यांच्या निदर्शनात आलं की हे काम चुकीचं झालेलं आहे। त्याच्यानंतर सेक्टर 50 ला गटर आहे, जिथं गटरचे म्हणजे बोगस काम तर करू शकतो समजा, हेही समजू शकतो, पण जे अनावश्यक काम आहे, ज्या कामाची गरज नाही ते काम कुठंच ऍप्लिकेबल नाहीये। म्हणजे वन साइड स्लोप असताना, पाणी वन साइड जात असताना त्यांनी विरुद्ध दिशेला गटर बनवून टाकलं। तुम्ही बाजूला शाळा आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, तिथं जायचं, एक बॉटल पाणी टाकलं किंवा एक बाल्टी पाणी टाकलं ना, ते विरुद्ध दिशेला जाते, पण गटर बनवलंय तिथं 1 कोटीचं। आणि सगळे 108 नंबर वॉर्ड मधली काम आहे। त्याच्यानंतर डस्टबिन, जागोजागी डस्टबिन लावलेले। आता इथले डस्टबिन काय काढले, ह्याच चौकामध्ये तुमच्या 20-25-50 मीटर मध्ये ना 25 डस्टबिन होते, आता त्यातले काही काढलेले त्याच्यातले, म्हणजे अनावश्यक कामं केलेली आहेत। वॉर्ड छोटा म्हणून कशाही पद्धतीने कामं करणं हे चुकीचं आहे। सर्वात महत्वाचं, आम्ही नगरसेवक कोण काय करतो त्याच्यापेक्षा अधिकारी आणि ठेकेदार यांनी जबाबदारीने कामं करायला पाहिजे होते। त्या अधिकाऱ्यांनी सगळे बोगस कामं केलेले। त्या अधिकाऱ्याची बदली देखील इथून उपायुक्त पंढरीनाथ चौडे जे होते त्यांना बेलापूर विभागातून त्यांना कुठं बदली केली मला माहिती, पण तिथून पाठवण्यात आलेले। म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे, बरं हा घोटाळा झाला कधी, ज्यावेळेस पंढरीनाथ चौडे 2019-20 ला काही तिथं उपायुक्त होते त्यांच्याच काळात झालेला घोटाळा आहे, आणि परत तो माणूस इथं येऊन बसलेला आहे। म्हणजे तुम्ही पालिकेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे आणि करप्टेड पद्धतीने काम करणारे कशी पद्धत चालली, फार दुर्दैवी। मी मागील 5 वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार करत होतो। तुम्हाला मी पत्रव्यवहार व्हॉट्सअपवर पाठवेल, PDF बनवायला सांगितलेली। त्याच्यानंतर 5 महिन्यापूर्वी माननीय आयुक्त साहेब म्हणजे अभिजित बांगर साहेब ऐकत होते, त्याच्यानंतर मिसाळ साहेब होते, त्याच्यानंतर नार्वेकर साहेब होते, सगळ्यांना पत्रव्यवहार केला। पण कैलास शिंदे साहेबांचे मी आभार का मानतो की किमान त्यांनी एवढं तरी धाडस दाखवलं की बाबा चौकशी झाली, एवढा वेळेस पत्रव्यवहार करतो आपण चौकशी अधिकारी नेमावा, म्हणून सुनील पवार साहेबांना चौकशी अधिकारी नेमले 5 महिन्यापूर्वी। अक्षरशः अभियंता विभागाने शहर अभियंता शिरीष हरदळ साहेब आहेत, कार्यकारी अभियंता वाघचौडे साहेब आहेत, यांनी खाली उपअभियंताला पत्र पाठवून थकले, पण त्यांनी पेपर सुद्धा पूर्ण केले नाही चौकशीसाठी। तुम्ही सुनील पवार साहेबांना विचारू शकतात। त्यांनी त्या पद्धतीने मग जे उपलब्ध होते त्याच्यावर त्यांनी अहवाल बनवला, आणि ते मला अहवाल देत नाहीत, याचा अर्थ अहवालामध्ये काहीतरी गडबड घोटाळा आहे हे सिद्ध होतंय। आज बेमुदत उपोषण आपण यासाठी केलेलं आहे की पालिकेने आधी त्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, हीच आमची मागणी, दुसरं काही नाहीये। एकदा कारवाई केली तर साहेब लक्षात ठेवायचं, चूक करणाऱ्या माणसाला पाठबळ देणं म्हणजे त्याला दुसरी चूक करण्यासाठी एक प्रकारची शक्ती देणं, पण चूक करणाऱ्या माणसावर कारवाई केली तर लक्षात ठेवायचं ते आयडॉल बनून जातो की चूक करणाऱ्या माणसाला हे भीती वाटते की आपण चुकीचं काम करता नाही, तर उद्या त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील। 100% साहेब हे कोणती बघा, सिस्टीम एवढी करप्ट झालेली आहे की तुम्ही एका दिवसात लगेच सिस्टीम सुधारू शकत नाही, पण मला माहितीये की प्रयत्न केले, आमचे सगळे असे प्रामाणिक माणसं पाठीमागा असेल तर 100% होऊ शकतं। त्यासाठी प्रयत्न करावा लागेल। 5 वर्ष प्रयत्न करत होतो, चौकशी अधिकारी नेमलाच ना, 5 महिने प्रयत्न करत होतो, चौकशी अहवाल आलाच ना, पुढचे अजून 5 महिने प्रयत्न करू, पण दोषी त्यांच्यावर कारवाईच करून घेऊ। नवी मुंबई महापालिकेत प्रशासकाच्या कालावधीत प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे। नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत। आज यांनी काही इथल्या स्थानिक गोष्टींसाठी उपोषण सुरू केलेलं आहे। जिथे जिथे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कोणी लढतंय तिथे तिथे आम्ही जाऊन त्यांना सहकार्य करतोय, सपोर्ट देतोय। मुद्दा असा आहे की नागरिकांना अत्यंत परेशान करून ठेवलंय। म्हणजे आधी नागरिक नगरसेवकांमुळे परेशान असायचे, आता प्रशासनामुळे परेशान झालेत, आणि आता नगरसेवक पाहिजेत अशी म्हणायची वेळ आली आपल्यावर, कारण निदान कोणाकडे तरी जायला रस्ता राहील आणि कोणीतरी कंप्लेन ऐकेल अशी परिस्थिती आहे। आज सहकारी संस्थांना झाडं तोडायचे तर 200 रुपयाचे चार्ज प्रत्येक झाडाच्या मागे, ही जी लूट महापालिकेने चालवली आणि एकदम बेमुरतखोर जो प्रकार सगळा सुरू आहे प्रशासनाचा, आणि त्यांना वठणीवर आणण्यासाठी हे जे काय चालू आहे त्याला सपोर्ट आम्ही करत आहोत। आणि महापालिकेने लवकरात लवकर सुधारावं, ह्या सगळ्या ह्याच्यातून प्रशासनाचा कारभार सुधारावा, एवढीच आम्ही आता आशा व्यक्त करतो। जाधव साहेबांनी 3 प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत, तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय सुनील पवार साहेब
यांनी प्राथमिक चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीचा अहवाल मान्य आयुक्त महोदयांना सादर केलेला आहे. तर त्या अहवालामध्ये ज्या ज्या शिफारशी केल्या आहेत त्या शिफारशी विचारात घेऊन त्या विभागाकडून सखोल चौकशी करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्या विभागाकडून आपण माहिती घेऊन त्याच्यामध्ये माहिती पूर्ण झाल्यानंतर आपण संबंधितांना दोषारोप देणं किंवा जे काही पुढची कार्यवाही आहे ती करणार आहोत. त्यानंतर त्यासाठी चौकशी अधिकारी नेमावे लागतील. चौकशी अधिकारी नेमल्यानंतर त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करणार आहे.